पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेबाबत सुनावणी होणार आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। शरद पवार आणि अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर या सुनावणीला सुरुवात होणार आहे। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळते आणि एका महिन्यात अपात्रतेवरील निकाल अध्यक्षांना घ्यायचा आहे अशी देखील माहिती मिळते। विनायक डावरू माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विनायक, आपण बघतोय एका महिन्यात अपात्रतेवरील निकाल अध्यक्षांना घ्यायचा आहे। सुमित, बरोबर आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर शिवसेने आमदार अपात्रबाबतची सुनावणी संपलेली आहे। आता प्रतीक्षा जी आहे ती निकालाची। राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा दोन गट झालेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा एकमेकांच्या विरोधात याचिका ज्या आहेत विधानसभा अध्यक्षांकडे पात्र अपात्रतेसाठी मांडण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे याची सुनावणी जी आहे ती पहिल्या आठवड्यात जानेवारीचा अध्यक्ष सुरू करणार आहेत। एकीकडे शिवसेना आमदार अपात्रतेबाबत निकाल अध्यक्ष तयार करतील, तर दुसरीकडे ही सुनावणी सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरू करणार आहेत आणि याचा निकाल जर आपण पाहिला तर राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत एका महिन्यात घ्यायचा आहे। जानेवारी एंड पर्यंत हा निकाल घेण्याचे निर्देश जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। त्यामुळे ही जी सुनावणी आहे राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची ती सुद्धा एका महिन्यात मॅरेथॉन जे आहे ते अध्यक्षांना घ्यावी लागणार। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी विनायक।